गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये। तर चला तुम्ही पण आमच्या सोबत आज आपण बघूया गगनगिरी महाराजांचा मठ। चला आता आम्ही निघालोय सकाळचे, आता सध्या वाजले आहेत 9। आता आम्ही जातो स्टेशनला, 8:45ची 9:15ची ट्रेन आहे आमची। तर आता लगेच निघूया घरातून, चल ग। सो गाईज आता आम्ही धावत स्टेशनला आलो, पण अजून काही ट्रेन नाही आली। काकीने आधीच तिकीट काढून ठेवलेली, थँक्यू काकी। सगळे रेडी होऊन आले पिकनिकसाठी, फुल्ली रेडी। फोन केले त्यांनी रिक्षावाल्यांना, त्यांचा फोन त्या बोलले दुसऱ्यांना सांगतो। आता फायनली ट्रेन पण आली आहे, टायमावरती आलो आम्ही। गाईज आता आम्ही स्टेशनला पोहोचलो आहे, खोपोलीला। आज खूप रश आहे खूप रश आहे आज, कारण आज मंडे आहे। मंडे आज ट्यूजडे, आज खूप जास्त गर्दी आहे आज, कारण आज ऑफिस डे आहे। तिथे गेलं ना की खोपोली ते दाखव। आता सगळे फायनली पोहोचले मठात, आता आतमध्ये जाऊया चला। तर सगळे चप्पल काढताय, अशी इथे एंट्री आहे। देख लो तुम्हारे मुंह पे चाटा। गाईज इथे मम्मी आता जेवणाचं कुपन घेत आहे, पर पर्सन 20 रुपीज असं कुपन आहे इथलं। पटापट या। आता आपण सगळे महाराजांचे दर्शन घेऊया। अरे खूप वरून म्हणजे वरती ना टाटाचा प्रोजेक्ट आहे ना, मस्त म्हणजे खूप पाणी असतं। काय माहिती आज काय सोडलं नाही पाणी, ते बघ कुठं कपडे धुतात। इकडे महाराजांची खूप छान अशी मूर्ती आहे, इकडे जाण्यासाठी सुद्धा आपल्याला लाईन लावायला लागते दर्शनासाठी। तर चला आता निघलं, दर्शन पण घेऊया। मासे बघा कसले मोठे मासे। काय झालं? हा कोण पडलं? नाही ते आपल्यातली नाही, सगळे मंकी बघते।
आराम करतायत, दमल्या. तेच बोलते ना, पाय वाजायला लागले. मस्त गार्डन आहे ना, पण ऊन पण मस्त आहे ना. गाईज हे बघा, इकडे भक्त निवास आहे. इथे आपण एका रूमचे 500 रुपये देऊन 1 दिवसासाठी बुक करू शकतो आणि एका रूम मध्ये 4 ते 5 माणसं राहू शकतो. इकडे बघा, महाराजांची छानशी मूर्ती आहे आणि नवग्रहांचं मंदिर सुद्धा आहे. तर चला आता ह्याचं पण दर्शन आपण घेऊया. इकडे बघा, खूप सुंदर जंगल सुद्धा आहे. छान जंगलातले कोकिळा आणि असे खूप सुंदर सुंदर प्राणी सुद्धा आहेत. मस्त आहे ना. वाव, ते काही कृष्ण कमळ वगैरे असं तसं काहीतरी आहे ना. हा, छान आहे. चला जाऊया, तिकडे पण वरती मंदिर आहे मोठं, शंकराचं आहे. हेलिपॅड आहे तिकडे आणि त्याच्या वरती येते. बघूया कसं जायचं काय. ते हेलिपॅड आहे आणि ते तिथे गुफा आहे, तिथे ध्यानाला बसतात. जायचंय, पण हे पाय बघ केवढे तापताय त्याच्यावर. बघ आता कठीण झालंय. बाप, चप्पल घालून आतमध्ये मंदिरातून कसं येणार. त्यांना चप्पल द्यायला. इथे बघ झाडं बघ, फळांची सगळ्या. चिकू चिकू फणस आहे बघ. हा, इथे बोरिंग आहे बघ, हापसी. पूर्ण उन्हातून जायचंय बघा. बघूया, चला बघा. अगं तिथून रस्ता आहे, बघू. त्याला पाठवून चपला आणायला सांगू, पोरीना पाठवून. ह्या झाडावरून ते फुल नेण्यात आलं होतं कोणाकडून तरी. इकडे स्वयंभू महादेवांचं मंदिर आहे. चला आता इथलं पण दर्शन घेऊया. अशी चालते भारी वाटायचं तिला. काय पहिले शूट नाही करून देत, मुश्किल आहे ना. तर चला आता आपण वरती जाऊया. वरती एक गुफा आहे, ज्या गुफेमध्ये शंकराची पिंड आहे आणि महाराजांची खूप सुंदर अशी मूर्ती आहे. महाराज मस्त झोक्यावर बसलेले आहेत आणि तिथे भक्त ध्यानाला सुद्धा बसतात. तर चला आता आपण तिकडे जाऊया. पण तिकडे जाण्याचा रस्ता जो आहे तो खूप कठीण आहे, कारण की 10 वाजले तरी सुद्धा ऊन खूप आहे. रस्ता जो आहे खूप तापलेला आहे. त्यात वरून रस्ता जो आहे तो खूप कच्चा आहे, त्यामुळे खडी जी आहेत वरती आलेत, पाय ठेवताना सुद्धा खडे पायाला टोचत आहेत. तरी सुद्धा पायाला चटके लागत असताना सुद्धा आम्ही हा रस्ता पार करणार आहे. तर आमचा हा खडतर प्रवास पाहण्यासाठी तुम्ही आमच्यासोबत कंटिन्यू राहा. आपण इकडून आलो आम्ही, खालून एवढ्या लांबून. अजून वर जायचंय गुफेला. तिकडे आहे गुफा. अच्छा, म्हणून ते तिकडून टाकले. नशीब इथं पाण्याची टाकी म्हणून पाय तर धुतले ना. चप्पल असती ना तर काय वाटलं नसतं. माझे तर पाय. आम्ही बघा सोपा रस्ता काढलाय. आम्ही नाही काढला, राखीताईने काढलाय. राखीताईने सोपा रस्ता काढलाय. पायाला टोचतंय आणि भाजतंय म्हणून आम्ही वरून चाललोय. बरोबर. हे बघा इकडे. कशाला इकडूनच येऊ शकतो, तिकडून कशाला. बरं वाटतंय आता जरासं. थँक्यू. आम्ही जा सकते है ना. ह्याच्यावरूनच यायचं बाबा, बरं वाटतंय. आमच्या ताईचा पहिला नंबर आहे.
बिचारा थकल्यात तरी चालतायत. चलो चलो आगे बढा. हे तू जरा गप चल. घ्या ना तिथे टांग मारू मोठी. जम्प मार असं वर. आम्ही एवढ्या खालून आलोय चढून असं असं. आता थकल्या बिचाऱ्या बसल्यात, खूप थकल्या. पुढे कसं व्हायचं माहित नाही. लढी तो आपल्याकडे तू उडी मारून येणार नाही. बघतोय ज्योतिताई म्हणतोय. शांत ठेवा. उंबर खाताय काय कोण. चला पुढे आले. आम्हाला वाटलं पोहोचले, आरती भेटली असेल तुम्हाला. आम्हाला वाटलं संपूर्ण मौन, शांतता राखा, कीप सायलेन्स. लहान मुलांना समज द्या. अच्छा इथे पण नळ आहे. बरे आगे बढ़ते, मौन साथ रखे, आगे बढ़ते. जप करा, शांतता राखा, नामस्मरण करा. जप करा, शांतता राखा, नामस्मरण करा. हे मी ते कलर मारला ना याच्यावरती नाही वाटत आहे गरम. अरे वरती गेल्यावर याच्यावर गरम नाहीये. बरं वाटतं ना याच्यावर. किती पायऱ्या आहेत ग. भरपूर आहेत. ठीक आहे लांब लांब आहेत, एवढ्या काही नाहीत है ना. पोहोचलो आहे. पुढे शूट होईल की नाही माहित नाही. इथूनच दाखवते ना. तर चला आता आपण गुफेत जाऊया आणि महाराजांचं दर्शन घेऊया. इकडे बघा, सर्वप्रथम महाराजांची मूर्ती आहे खूप सुंदर आणि शंकराची पिंड सुद्धा आहे, खूप सुंदर आहे ती पण. आणि त्याच्याच शेजारी इकडे महाराज आहेत, ते पण झोपाळ्यावर बसले आहेत. असं वाटतंय की महाराज स्वतःच बसले आहेत. एकदम असं भास होतं की खरोखर बसले आहेत की काय. इथे होम हवन आहे आणि इकडे लगेच गुफेतून बाहेर जाण्याचा रस्ता आहे. या गुफेत आल्यावर तुम्हाला इतकं प्रसन्न वाटेल, खूप जास्त प्रसन्न वाटेल आणि एकदम शांतता सुद्धा असते. त्यामुळे खूप छान दर्शन भेटतील तुम्हाला महाराजांचे. खोपोलीला तुम्ही गगनगिरी महाराजांच्या मठात आल्यावरती ह्या गुफेत नक्की या. गाइस व्ह्यू बघा काय सुंदर आहे इथला. आणि आम्ही इकडून आलोय. कदाचितच दिसत असेल. इकडून इकडपर्यंतचा सफर खूप मुश्किल होता, ते पण इतक्या उरात. बघा केवढा रस्ता आम्ही पार करून आलोय. तर ते तिथंच पार करून रिटर्न जायचं. मुश्किल आहे पण नामुमकिन आहे. काय इथनं खंडाळा घाटात चाललेल्या गाड्या दिसत आहेत, तुम्हाला दिसत असतील. खंडाळा घाट आहे. वाव मस्त फूल आहे. चिंगुला पण आहे. लांब पकड़ दीवार, लांब पकड़ कपड़े खराब करती.
हे काय आहे काकी? इथून जरा खालून गेला. ये. काय आहे दीदी हे? पाणी भरायचं नाही, दिवा असं पेटवून त्यांच्या पलीकडे देव आहे ना तिथे लावायचं. दीदीला स्पेशल चान्स भेटला आहे आणि मनाची इच्छा सुद्धा पूर्ण होणार आहे हे केल्यानंतर. चला आता रिटर्न जाऊया बाबा. ही पूजा फुल तोडते, देवाला दिवा लावायचा आहे. आपल्या एवढ्यांमध्ये तिला चॉईस केलं म्हणजे तिच्याकडे काहीतरी चांगलं आहे की नाही, आशीर्वाद मिळालाय. हसते हसते. शांतता राखायला बोर्डावर गेले. अगदी बोर्डावर चढून शांतता. बोर्ड खाली शांतता राखा. दमल्या दमल्या. दुतोंडेबाई दमल्या, राखीबाईने दमल्या, दुतोंडेबाई दमल्या. बाई आम्ही एवढ्या डोंगरात जाऊन आलो. थोडस पावडर ही बाई लाव पावडर. चला पूजा ताईला इकडं दिवा लावायचा. आणि ती माझीच काय म्हटले ग? पेटून दिलेलं आहे ना, हा पेटवायचं याला आणि मग हे पाची हे पेट. अच्छा अच्छा असं. अगं अगरबत्तीची गाडी दिले त्याच्यावरून पेटवायची. तिथे तिथे छोटं मंदिर आहे तिथे. आपण बसलो होतो ते. होय खरं बोलतेस. चांगला आशीर्वाद माग, चांगल्या मार्काने पास कर देवा. बाकी पुढचं पुढं बघू काय ते. चला आता जाऊया. उंबराचा झाला खालून. चांगलं असतं. काय खाताय ग? उंबर खाताय? खा. रिस्क आहे त्याच्यामध्ये. अगं फळ येते, गावाला सगळे खातात. अंजीर सारखं. डोळे छान होतात त्याने, डोळे चांगले. चला आपल्याला डोळ्यांचा लय त्रास आहे, खाऊन घ्या. खाण्यासाठी बघा हो तर मावशीच म्हणतील ना. माशा काय करता? मी कशाला मावशी म्हणेन. हे बघा सगळे रस्ता सोडून याच्यावरून चालतायत, कारण खाली खूप पाय भासतायत डांबरवरती, म्हणून सगळे वरूनच चालतायत. खूप ऊन लागते बाबा. बापरे या बायका एवढ्या उन्हात आल्यात. आम्ही चाललो म्हणा, काय माहित मला. बघा सगळे वरून चाललेत, कारण खालून ना खूप पाय भासतात, खूप म्हणजे खूपच. मावशी गेली तू जाऊ शकत नाही का? काय ही मावशी पण नाही. ह्याच्यावर बरं वाटतंय. वायू खाली बघ कसलं वाजतंय. कसा बसा डोंगर पार करून आलो बाबा. डेंजर काम आहे. आता अजून डेंजर आहे. पोचले पोचले पोचले. कठीण रस्ता पार करून आलेली आहे राखी देवी. औरंगाबाद वरून आली बिचारी फिरायला. एवढा डोंगर चढून आणलंय तिला. कसं वाटतंय? छान. लय थकली. हो शिट्टी वाजवायला लागले. हे हेलिकॉप्टर आलं का काय? कुठं दिसत?
बघा ही अवस्था आहे, असे पाय वाचताय. लो दर्शन, लो दर्शन, लो दर्शन, लो दर्शन, लो दर्शन, लो दर्शन, लो दर्शन. चला आपण बघून घेऊ. केव्हा बड़ा गई क्या? म्हणजे असं काही लोक इकडूनच जाऊ, इकडून लय ऊन दिसतंय. तुम्ही पण होते ना. इकडे बघा, इकडे आम्ही आता जेवणासाठी लाईन लावली आहे. इकडे आता अन्नप्रसादाची वेळ झालेली आहे. इथे उभी राहिलेलं ना मस्त सीन भेटले असतील ना मगाशी. सोडलं ना फोटो का तो माणूस बघा ओरडणार. तो मला ओरडत नव्हता मॅडम मॅडम. लागू दे ना राखी ताई. इकडे अशी शिस्तच आहे की आपलं जेवण झाल्यानंतर स्वतःचं ताट स्वतः स्वच्छ धुवायचं आहे आणि ते चेक सुद्धा करतात की आपण स्वच्छ घासलं आहे की नाही ताट. जाऊन जा. अरे इकडे पाणी का सांडवलंय? सगळे गोळा खातात आता. आणि आता आम्ही स्टेशनला आलो, खोपोली स्टेशनला. आता इथून आम्ही घरी जाऊ. आता आम्ही घरी जातो. बॅटलाईन आली आहे, चला लवकर. मी म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्लॉग मध्ये. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.